तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून थँक्यू फ्रेंड्स म्हणत नवा व्हिडिओ संदेश देण्यात आलेला आहे। सकारात्मक सूचना देणाऱ्या तरुणांचे आभार मोदींनी मानले। तर मोदी गोंधळलेले असल्यानं फ्रेंड्स बोलत असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। जंतर मंतरची पिढी त्यांची फ्रेंड्स कधीच होणार नाही। मी तुम्हाला सांगतो काय ते गोंधळलेले आहेत। ते गोंधळले, त्यांचा आता मेंदू चालत नाही। त्यांचा चेहरा बघितला असेल तुम्ही कसा सुजलेला आहे, झोप उडाली आहे त्यांची सगळ्यांची। त्याच्यामुळे मग मित्र फ्रेंड गोंधळले आहेत। इतका गोंधळलेला प्रधानमंत्र्यांना खुर्चीवर राहू नये, देश अडचणीत येईल, त्यांच्यापासून देशाला धोका आहे। तर अकोल्यात लोकशाही मराठीच्या बातमीची स्थायी समिती सभापतींकडून दखल घेण्यात आलेली आहे। अकोला महानगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था झालेली होती। लोकशाहीने दाखवलेली बातमीची चर्चा थेट स्थायी समिती सभागृहात पोहोचली। सभापती विजय अग्रवाल यांनी थेट शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। लोकशाही मराठीने दाखवलेल्या बातमीमुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। नाही, लोकशाही मराठीने लावलेल्या बातमीवर आम्ही स्थायी समितीमध्ये चर्चा केली। त्यामध्ये संबंधित अधिकारी आज गैरहजर होते, त्यांना नोटीस इश्यू करण्यात आला आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीने जी बातमी दाखवली त्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।